छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झालाय। बाजारात कांद्याला प्रति क्विंटल अवघा 100 ते 150 रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच, पण साधी वाहतूक मजुरीही निघणं कठीण झालंय। बियाणं, खतं आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करूनही कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। साठवणुकीची सोय नसल्यानं कांदा सडण्याची भीती आणि विकला तर मिळणारा अत्यल्प दर अशा कात्रीत आता शेतकरी सापडलाय। या गंभीर परिस्थितीमध्ये सरकारने तातडीने लक्ष देऊन हमीभाव जाहीर करावा अशी मागणी बळीराजाकडून केली जाते। पिकवण्यासाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च आलेला आहे। रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अगदी लहान लेकरासारखा याचा सांभाळ केलाय आणि आज मार्केटमध्ये जर पाहायला जर गेलं तर याला 2 आणि 3 रुपये भाव भेटू राहिला। उत्पादन खर्च जर विचार केला तर 4 ते 5 रुपये प्रति किलो याला खर्च झालेला आहे उत्पादन खर्च। मग जगायचं कसं? याच्यावरती शासनाने काहीतरी निर्णय घेऊन कुठंतरी शेतकऱ्याला 2 पैसे भेटतील अशा पद्धतीने याचा उपाययोजना करावा शासनाने, एवढीच विनंती राहील माझी। कांद्याचे लावल्यापासून भरपूर 50-60 हजार खर्च झालेला आहे। तो खर्च सुद्धा निघाला, काही साडला, काही मार्केटला नेला तर भाव 1 रुपया 2 रुपये लागू राहिला। गाडी भाडं चाललं त्याच्यात 500-600 रुपये गाडी। गोण्याचे भाव वाढले। शासनाने काहीतरी अनुदान जाहीर करावं, कांद्यावर काहीतरी निर्यात करून काहीतरी थोडेफार शेतकऱ्याला द्यावं। हातात काही जायना, मार्केट न्याला 1 रुपया 2 रुपये भाव राहू राहिला। खर गाडी भाडं निघाला, काहीच निघाला। 60 लाख काही ठेवला त्याचं काही राहणं, तो खराब होऊ राहिला।